सो पूनम मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं बालपण आणि तुमचं कुठे, म्हणजे तुम्ही मुंबईच्याच आहात की कसं काय, शाळा वगैरे कुठे झाली तुमची? हो, मूळची मी मुंबईचीच आणि कांजूरमार्गला खरं राहायला, आणि आई शिक्षिका, वडील MSCBमध्ये म्हणजे गव्हर्मेंट एम्प्लॉई, आणि आम्ही तिघी बहिणी. त्यामुळे सुखवस्तू कुटुंबातच राहिलेलो आहे. मराठी शाळेत शिक्षण झालेलं आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे शिक्षणात वगैरे जास्त इंटरेस्ट असल्यामुळे शाळा वगैरे खूप छान एन्जॉय केलेली आहे. आणि त्याच्यातनंच मग पुढे कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करायचा असा प्लॅन होता. आणि चांगलं शिक्षण मिळालं, इंजिनियर झाले, घरातली पहिली कम्प्युटर इंजिनियर मी. त्यामुळे बाकी शिक्षणाच्या बाबतीत वगैरे घरातनं खूप चांगला सपोर्ट मिळालेला आहे. इंजिनिअरिंग केली आहे म्हणजे अभ्यासात तुम्ही व्यवस्थित होतात? हां, म्हणजे होते. जास्त मस्तीकर होतात की नव्हतात? नाही, मी खूप शांत होते. शांत होतात. त्या मानाने आता मी खूप बदलले असं मला वाटतं, पण लहानपणापासून अगदी शांत. मग घरातली सगळ्यात मोठं बाळ मी, त्यामुळे जबाबदाऱ्या येत गेल्या. आई स्वतः शिक्षिका असल्यामुळे घरकामाची आवड निर्माण झाली. इव्हन ती गरजच होती की सगळं करतच आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. पण होतं म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण तसं खूप हुशार असं नाही, पण खूप ढसुद्धा नाही. शिक्षिका, आई शिक्षिका म्हणजे तुमचं? हां, शाळेत पहिल्या 2 नंबरमध्ये आम्ही असायचो. पहिला किंवा दुसरा नंबर असायचा. ते प्रेशर तर असायचं. आणि स्ट्रिक्ट पण त्या तेवढ्याच असतील? स्ट्रिक्ट असं नाही, घरातलं वातावरण खूपच खेळीमेळीचं होतं. कधीही स्ट्रिक्ट असं नाही. हां, पण रेग्युलर ते 1-2-3 तास अभ्यास झाला पाहिजे, किंवा लिखाणाची मला स्वतःलाच खूप आवड होती. त्यामुळे घरचा अभ्यास किंवा होमवर्क आपला राहिला आहे असं माझं आयुष्यात कधी झालेलं नव्हतं. करत राहिलो आणि सिन्सिअरिटी होती. तेव्हा असं काही चॅलेंजिंग असं काही नव्हतं. नॉर्मल या, रोजचा अभ्यास करा, गृहपाठ, वर्गपाठ हे सगळं आपलं असायचंच, त्याप्रमाणे चालायचंच. सो शाळा तुमची कांजूरमार्गलाच झाली? कांजूरमार्गलाच झाली. आणि मग कॉलेज तुम्ही कुठे केलं? कॉलेज 11वी-12वी केळकर कॉलेज मुलुंडचं, आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज नवी मुंबई वाशीला होतं. अच्छा, मग ते इंजिनिअरिंगला तुम्ही थोडंसं लांब गेलात? नाही तर थोडं लांब, जवळच्या जवळ, सगळं जवळच्या जवळच झालं. प्रवास असा नव्हता. हो, मुलुंड पण लांब नाही. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही नवी मुंबईला इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंगमध्ये कसं काय, म्हणजे केटी वगैरे होत्या की? तो आता सिक्रेट आहे ते, पण चॅलेंजिंग होतं. इंजिनिअरिंग मराठी मीडियममधनं आपण शाळेत शिक्षण घेतल्यामुळे अचानक ते सगळं करणं थोडंसं कठीण गेलेलं होतं. शिवाय आता आपण बघतोय ना, मुलांना खूप गायडन्स मिळतं वेगवेगळ्या, यूट्यूब म्हणा, किंवा आपल्या आईवडीलच तेवढे आता हे झालेले आहेत की चारी बाजूनी शिक्षण मिळत असतं. पण तेव्हा तितका गायडन्स नव्हता किंवा तेवढा कोणाचा सपोर्ट नव्हता, आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा हाच आधी चॅलेंजिंग होतं. पण होतं, इंजिनिअरिंगमध्ये मेहनत ही खूप लागते, आणि तिथे सुरुवातीपासून थोडं अजून लक्ष दिलं असतं तर कदाचित चित्र बदललं असतं असं वाटतंय. इंजिनिअरिंग जेव्हा झालं त्यावेळेला मग तुम्ही जॉब केला, कसं काय केलं? इंजिनिअरिंग झाल्यानंतर पूर्णपणे लक्ष, जसं आपण लहानपणापासून आहे की शिक्षण घ्या आणि नोकरी करा, त्यामुळे नोकरीचाच ध्यास होता की चांगली नोकरी मिळाली पाहिजे. आणि त्यावेळेला म्हणजे 2004 साली, 2003-2004 साली इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग होणं हे खूप मोठं असं हे होतं, किंवा ती खूप फॉर्ममध्ये होते सगळेजण इंजिनियर असणं. तेव्हा बाहेरगावी जाण्याची संधी तिथे होती. त्यामुळे दोन्ही माझे आईवडील गव्हर्मेंट एम्प्लॉई असले तरी गव्हर्मेंट जॉबकडे माझा कल नव्हता. माझा कल हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचा आहे, किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते आहेच. सो ते, आणि बाहेरगावी जाण्याचं मात्र खूप वेळ होतं की अमेरिका, लंडन असं कुठेतरी जायला मिळायला पाहिजे, आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न होते. सो पहिली नोकरी मिळाली, आणि म्हणजे खूप वेगळं होतं ते सगळं की CMM लेवल 5 कंपनीमध्ये किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणं हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी थोडं चॅलेंजिंग होतं सगळ्याच प्रकारे, पण हळूहळू रुळत गेलो त्याच्यामध्ये. सो तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं, मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असेल, जसं की तिथे मेजरली मी ऐकलं पॉलिटिक्स चालतं, तर ते तुम्ही अनुभवलं असेल. हां, थोडंफार. त्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल केलं? आता त्यावेळेला हे पॉलिटिक्स आहे हे कळतच नव्हतं. म्हणजे आपण इतके सर्वसामान्य घरातनं गेलेलो होतो की काय केल्याने त्याचे पुढे काय दूरगामी परिणाम होतील हे आपल्याला तेव्हा कळत नाही. हळूहळू ती मॅच्युरिटी यायला वेळ लागतो. आणि मुंबईमधल्या लोकांसाठी मी सांगेन की आपण घरात राहिलेलो आहोत, घरातच राहिलो, आईवडिलांबरोबर राहिलो, शिक्षण घेतलं आणि पुढे गेलो. पण बाहेरगावी राहणारी मुलं, म्हणजे आता दिल्ली किंवा तिकडली मुलं कॉलेजसाठी जेव्हा मुंबईत येतात तेव्हा ती लोकं खूप हुशार झालेली असतात. त्यांना माहिती असतं की व्यवहार कसा करायचा, जगात कसं राहायचं, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी कळलेल्या असतात. आम्हाला जवळजवळ 2-3 वर्षानंतर कळलं की त्यावेळेला आपण असं करायला हवं होतं,
किंवा हे झालं, ह्या गोष्टीचा परिणाम माझ्यावर असा झालेला होता. म्हणजे अक्षरशः तुम्हाला बाहेरगावी जायची जेव्हा संधी मिळते तेव्हासुद्धा तुमचा एक्सपिरियन्स तर काउंट होतोच, पण त्याच्याबरोबर तुमचं इतर व्यवहार कसा आहे किंवा तुमचे रेग्युलॅरिटी किती आहे किंवा कसं काय तुम्ही टॅकल करता गोष्टी, हे अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. आणि हळूहळू ते कळत गेलं. टॅकल करायला माझ्या नशिबाने म्हणायला किंवा त्या ह्याच्याने की खूप चॅलेंजिंग असे टास्क आले नाहीत. पण हां, अमेरिकेला वगैरे जायला मिळालं तेव्हा थोडासा नाराजी टीम मेंबरची वगैरे जाणवली होती. कारण कोणाला तरी डावलून मला पुढे पाठवलं गेलं होतं. त्याचं रिझन किंवा त्याचं कारण काहीतरी वेगळं असेल, पण ते मला खूप नंतर लक्षात आलं होतं ते. अच्छा, म्हणजे तुम्हाला कंपनीमधूनच कंपनीमध्ये पाठवलेलं तिकडे. ओके. पहिल्यांदा जी जायला मिळालं मला, एक बिझनेस विजावर जायला मिळालं, तो 3.5-4 महिन्यांसाठी मी पहिल्यांदा अमेरिकेला कंपनीतूनच गेलेले होते. अच्छा, ते कोणतं वर्ष होतं? ते होतं 2005. 2005 साली तुम्ही अमेरिकेला फर्स्ट टाइम गेलात आणि मग ते कंपनीच्याच कामासाठी 5-5.5 महिने तुम्ही राहिले. काही महिने राहिले तिथे. बरोबर. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.